नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिपक्यांच्या रांगोळ्या बघतो आहोत आणि अतिशय सोप्या, सुंदर, कमी वेळात होणाऱ्याच रांगोळ्या आहे नेहमीप्रमाणेच. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि चारही रांगोळ्या तुम्ही ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर. तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि नक्की जमणार आहे. तर ट्राय करा ह्या रांगोळ्या आणि मला सांगा कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या, कमेंट करून नक्की सांगा. तर पहिली रांगोळी आपली 4 ते 4 टिपक्यांची. ह्या प्रकारची रांगोळी आपण आधी पण बघितलेली, जुनीच रांगोळी आहे, पण आपण त्याला थोडा वेगळा लूक दिलेला आहे. तर नक्की तुम्ही असं ट्राय करत जा. जुन्या रांगोळ्या काढून बघायच्या आणि त्याला थोडी बाजूनी वेगवेगळी डिझाईन ॲड करायची. छान वाटते. आपल्या टिपक्यांच्या रांगोळ्या तर पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत, त्या सुंदरच दिसतात काढल्यानंतर. तर बघू शकता आपली पहिली रांगोळी खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या दारासमोर काढाल ह्या रांगोळ्या, तर तुमच्या दाराला नक्की शोभा येणार आहे, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. आणि जर तुम्हाला अशाच जर रांगोळ्या काढायच्या असतील, सोप्या सोप्या, कमी वेळात होणाऱ्या, सुंदर सुंदर, आणि रोजच नवीन रांगोळी शिकायची असेल, नवीन रांगोळी तुमच्या दारासमोर काढायची असेल, तर एकदा आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि त्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन प्रेस केल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि जरी व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊनही व्हिडिओ बघू शकतात. रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतो. त्यात मी 3 ते 4 रांगोळ्या दाखवलेल्या असतात तुम्हाला. तर नक्की तुम्ही तुमच्या दिवसातला 10 मिनटाचा, 8 ते 10 मिनटाचा वेळ रांगोळीसाठी काढून ठेवा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल, तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या दारासमोर ट्राय करू शकतात. तुळशीसमोर जर काढायला आवडत असेल, देवासमोर काढा, तुळशीसमोर काढा. एकदम आहेत सोप्या सोप्या रांगोळ्या आणि भरपूर असे मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेले आहेत. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा उंबरठ्यावर काढण्यासाठी बॉर्डर रांगोळ्या. तुम्ही फक्त एकदा चॅनलला भेट द्या. आपण प्लेलिस्ट पण बनवलेली आहे वेगवेगळ्या बॉर्डर रांगोळ्या, सणांच्या रांगोळ्या. तर नक्की एकदा बघा आणि तुम्ही जे व्हिडिओ बघतात ते तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, म्हणजे त्यांनाही रोज नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील आणि दारासमोर नवनवीन डिझाईन्स काढायला मिळतील. दुसरी रांगोळी आपली 2 ते 2 टिपक्यांची आहे. आणि जे तुम्ही आपल्या रांगोळ्यांना एवढं छान प्रतिसाद देता, एवढं छान प्रेम देताय, तर त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. कारण की तुमच्याशिवाय हे सर्व अपूर्ण आहे. तुमचा पाठिंबा आणि तुमचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहू द्या, कायम पाठीशी राहू द्या. मी पण तुमच्यासाठी अशा छान छान सोप्या सोप्या डिझाईन्स घेऊन येत जाईल आणि तुम्हीही त्या रांगोळ्या नक्की ट्राय करत चला. जरी रांगोळी काढायला जमत नाही मैत्रिणींनो, पण थोडी थोडी प्रॅक्टिस केली की आपोआप रांगोळी जमेल आणि ही कला तुमची कधीच वाया जाणार नाही आहे. कुठे ना कुठे कधीतरी कामातच येईल. तुम्ही थोडी थोडी प्रॅक्टिस करायची, मग आपोआप सणांना मोठ्या मोठ्या रांगोळ्या तुम्हाला जमायला लागतील. आणि जेव्हा तुम्ही ह्या रांगोळ्या शिकाल, तुमच्या मुलांना, मुलींना पण शिकवा, म्हणजे आपली परंपरा पण अशीच पुढे सुरू राहील. तर आपली ही रांगोळी पण रेडी झालेली आहे. सोपी, सुंदर, नाजूक रांगोळी किती छान दिसते बघा. कलर कॉम्बिनेशन पण छान दिसतं, लाल आणि पिवळं आपलं कॉमन कलर कॉम्बिनेशन आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन पण बदलू शकता, काहीच हरकत नाही. पुढची रांगोळी पण आपली 2 ते 2 टिपक्यांची आहे. क्रॉसमध्ये लाईन काढून घेतल्या 2 आणि छोटे छोटे 4-4 टिपके काढून घेते मी. त्याला थोडं बोटाने प्रेस करायचं, म्हणजे एक छान डिझाईन तयार होते. तसं ठेवलं तरी चालेल, पण थोडा वेगळा लूक येतो बोटाने जेव्हा आपण त्या टिपक्याला प्रेस करतो. ते असा सर्कल तयार करायचा.
येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण अशा छान छान रांगोळ्या बघणार आहोत मैत्रिणींनो. तर तुम्ही नक्की तुमचा वेळ काढून ठेवत जा रांगोळीसाठी आणि व्हिडिओ बघत जा. तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्की बघत जा. कमेंट्स जेव्हा मी वाचते तेव्हा खूप छान वाटतं. कारण की आता तुम्हाला आधी कालच सांगितलं मी की एक 72 वर्षांची आजी आहे. त्या पण आपल्या रांगोळ्या बघतात आणि रांगोळ्या ट्राय करतात. आणि अजून एक ताईंची मला कमेंट आली होती की जेव्हा पण माझा व्हिडिओ त्यांना यूट्यूब म्हणजे जेव्हा यूट्यूब ओपन करतात आणि व्हिडिओ त्यांना दिसतो, तर कितीही घाई गडबड असली तरी मी व्हिडिओ बघते म्हणे. म्हणजे त्यांना खूप बघावासा वाटतो व्हिडिओ. अशा तुमच्या रांगोळ्या असतात म्हटल्या त्या. आणि भरपूर मैत्रिणींच्या कमेंट्स येत आहे छान छान. तर प्रत्येकाचं आपण इथे नाव नाही घेऊ शकत, पण तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. मी तसा तुम्हाला रिप्लाय पण देत असते. पण कधी गडबडीत राहिलं तसं राहत नाही माझ्याकडून. मी प्रत्येक गोष्ट मला कसं आहे मैत्रिणी, प्रत्येक गोष्ट ना परफेक्ट आवडते आणि वेळेत केलेली आवडते. म्हणजे लहानपणापासून सवय आहे ती माझी. त्यावरून मी घरच्यांचे बोलणे पण खाते. पण नाही, मला म्हणजे माझा स्वभावच आहे की आपण एखादी गोष्ट केली ती एकदम परफेक्ट पाहिजे. त्यानुसार मी सर्व कामं करत असते. आणि आता आपण ह्या तर डेलीच्याच रांगोळ्या बघतोय. पण मला खूप खूप इच्छा आहे की ते मोठ्या मोठ्या रांगोळ्या शिकण्याची आणि मी त्या शिकणारच आहे. लवकरच म्हणजे शिकेल आणि तुमच्यापर्यंत पण पोहोचवेल मी. रांगोळी शिकायची आहे, मेहंदी शिकायची आहे. खूप असं डोक्यात खूप विचार आहे, पण थोडा वेळ द्यायला लागणार आहे मला. ही रांगोळी आपली 2 ते 2 टिपक्यांची आणि एक चौकोन काढून घेतला आहे आपण आतमध्ये. पावलं काढून घेतले स्टेन्सिलच्या मदतीने आणि चारही साईडला 4 लाईन काढून लाल पिवळ्या कलरमध्ये मोठे मोठे टिपके देऊन त्याला बोटाने डिझाईन तयार केलेली आहे. आणि आधीच्या रांगोळ्यांमध्ये जसे छोटे छोटे पानं काढलेत तसे पानं पण याच्यात काढलेले आहेत. तर चारही रांगोळ्या ट्राय कराव्या अशाच आहेत, एकदम सोप्या सुंदर. आणि नक्की मला कमेंट करा मैत्रिणींनो आजच्या रांगोळ्यांबद्दल. तुम्ही काढल्या का नाही आणि आवडल्या का नाही ते पण सांगा. तर भेटूया अशा सोप्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.